श्री स्वामी समर्थ. हॅलो फॅमिली, गुड मॉर्निंग. सकाळच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हणाले होते की मी समर्थांच्या दर्शनासाठी धुळ्याला जाणार आहे. मग काय, पोचले समर्थांच्या दर्शनाला. नारळ वगैरे घेतलं, फुलार वगैरे घेतले आणि आम्ही लगेच मंदिरात जाण्यासाठी वरती निघालो. आणि मग तिथे मंदिरात जाण्या अगोदर, समर्थांचं दर्शन घेण्या अगोदर आम्ही पाय वगैरे स्वच्छ केले. युगचेही पाय वगैरे मी स्वच्छ वगैरे करून दिले. आणि मग आम्ही पाय वगैरे स्वच्छ धुवून झाल्यानंतर औदुंबराच्या प्रदक्षिणा घालण्यासाठी सुरुवात केली. समर्थांच्या दर्शना अगोदर औदुंबराचे दर्शन घेणे, त्यांचे प्रदक्षिणा घालणे खूप गरजेचे असतं. कारण जे मन प्रसन्न होतं ना, ते इथूनच होतं. आणि मग औदुंबराचे प्रदक्षिणा घातल्यानंतर आम्ही शेवटी पोचलो समर्थांच्या दर्शनासाठी. मग मी मंदिरात वगैरे गेले आणि तिथे जाऊन सेवकरी बाबांना माझ्या हातामध्ये जे नारळ होतं ना, त्या नारळाला मी माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा काढल्या. सगळ्या इच्छा, माझ्या जे काही मनामध्ये ज्या काही गोष्टी होत्या, ज्या मला समर्थांसोबत शेअर करायच्या होत्या आणि मला समर्थांकडून मागायचे होते, जसं की आपण वडिलांकडे हक्क मागतो ना, तसं समर्थांकडे मी मागत असते. आणि मग तिथे गेलो, ते सेवकरी बाबांकडे मी ते नारळ वगैरे दिलं, ज्याला की मी संकल्पयुक्त धागाही बांधला होता. मग ते सेवकरी बाबांना दिलं. ते सेवकरी बाबांनी समर्थांच्या चरणी ठेवून तिथे ठेवलं. मग मी 11 माळेची जपमाळा वगैरे करून घेतली आणि मग घरी जाण्यासाठी निघालो होतो. हे केंद्र आहे ना, कुठे आहे तुम्हाला सांगू का मी? श्री स्वामी समर्थ केंद्र हे गांधी पुतळ्याजवळ आहे, जे की दिंडोरी प्रणिते शिवाजी रोड शाखा क्रमांक 1 तिथे आहे. मग तिथून आम्ही निघालो आणि मग थोड्याच अंतरावरती आम्ही एक छोटंसं डीमार्ट होतं, तिथे आम्ही गेलो. मला घरासाठी काही थोड्या वस्तू लागणार होत्या, त्या मला घ्यायच्या होत्या. मग आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर माझ्या युगची वेगळीच शॉपिंग चालली होती. त्याला घ्यायच्या होत्या कॅडबऱ्या. त्याच्या पप्पाला सांगतो मला 2 कॅडबरी पाहिजे. घ्यायचं 2 आणि सांगायच्या 2 आणि घ्यायच्या 4. मग मीही घरासाठी लागणार थोडं साहित्य घेत होती. चलो फॅमिली, बाय बाय. आजसाठी एवढंच. थँक्यू.